आणि यानंतरची बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली। आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि याच बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे येणार का या संदर्भातले सवाल नानाविध उपस्थित होतात। मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। या मंत्रिमंडळ बैठकीतून आता माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्री पदासंदर्भामध्ये निर्णय होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोकाटे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडणार आहे। आपण पाहतो मंत्रालयामध्ये 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि आपण पाहतो राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा। माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशन मध्ये विधिमंडळ सुरू असताना सभागृहामध्ये त्यांनी रमी हा गेम खेळत होते आणि त्यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी हा व्हायरल केलेला होता आणि त्यानंतर आपण पाहतो विरोधक आक्रमक झालेले होते। विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि ही सातत्य धरून ठेवलेली होती आणि काल देखील आपण पाहतो जे ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आहे ते राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी पत्रक देखील दिलं आणि पत्रामध्ये माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची चर्चा केली आणि त्या संदर्भात देखील राज्यपाल यांनी काय आपण भूमिका घेतली हे देखील पाहणं महत्त्वाचं आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि या बैठकीला माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार की नाही हे पहिलं महत्त्वाचं आहे, कारण की माणिकराव कोकाटे हे पहिली अजित पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मी या ठिकाणी मिळत आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तिन्ही नेते मोठे म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे चर्चा करणार असल्याची खरं आहे मनोज। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे उपस्थित राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या बैठकीतून कोणकोणते निर्णय पुढे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असून या मंत्रिमंडळ बैठकीला माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होणार आहे।